नमस्कार, आसूस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अगदी पंजाबी स्टाईल छोले भटुरे बनवणार आहोत। अगदी मऊ लुसलुशीत असे भटुरे आणि चमचमीत आणि चटपटीत छोलेची भाजी। ढाबा, रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये मिळतात अगदी त्याच टेस्टमध्ये, त्याच फ्लेवरमध्ये भटुरे छोले आपण घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत। तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळात आणि घरच्याच साहित्यात। त्यासाठी काही बाहेरचं साहित्य आणायची गरज नाही। ढाबा, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये अगदी मऊ मऊ आणि छान जाडीदार भटुरे असतात, ते आपल्याकडनं तर फुलतच नाही। माझे भटुरे तर असे मऊ येतच नाही, अगदी वातडे होऊन जातात किंवा तुटतच नाही, असं अजिबात होणार नाही। रेसिपी शेवटपर्यंत पहा, त्यासाठी काही खास टिप आणि ट्रिक्स देखील मी सांगितले आहेत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपी सुरू करूया। त्यासाठी कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। 1 वाटी छोले रात्रभर भिजवलेले ते त्यात टाकते। खडे मसाले घेतलेत, इलायची, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि तेजपत्ता, 1 चमचा छोले मसाला, 1 चमचा मीठ। छोले मसाला जर शिजतानाच घातला तर अगदी अप्रतिम असं स्वाद येतो, छोले आतपर्यंत शिजतात। त्यातच आपण जर मसाला टाकला तर छोल्यांमध्ये आतपर्यंत छान छोल्यांमध्ये छोले मसाल्याचा छान फ्लेवर उतरतो। 3 ते 4 शिट्टी घ्यायच्यात, म्हणजे आपले छोले छान मऊ शिजायला हवेत। मी शिट्ट्या घेते, तोपर्यंत आपण आता भटुऱ्यांसाठी कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी तर 2 कप एवढा मैदा घेतलाय, 3 चमचे एवढे रवा घेतलाय, स्वादानुसार मीठ घेतलंय, 1 चमचा एवढी साखर घेतली आणि अर्धा चमचा किंवा हाफ टीस्पून एवढा बेकिंग पावडर आणि 1 कप दही घेतलंय। दही आणि बेकिंग पावडर घातल्याने आपले भटुरे छान मऊ येतात आणि देखील फर्मेंट व्हायला मदत होते। साखरने थोडा फ्लेवर छान येतो, थोडे गोडसड असतात भटुरे, तर त्यासाठी साखर आणि मीठ अवश्य घालायचं आहे। थोडं पाणी घालून आपल्याला छान डो मळायचा आहे। पाणी एकदमच घालायचं नाही, अगदी लागता घालायचं आहे। मी इथं 1 पडी एवढं तेल देखील घालते। तुम्ही देखील तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा मैद्याच्या क्वांटिटीनुसार तेल थोडंफार कमी जास्त करू शकतात। मी तर 1 कप पाण्याचा वापर पूर्ण झालेला आहे आणि अजून देखील थोडं डो कणिक मळायला थोडं कमी आहे, म्हणून मी अजून अर्धा कप एवढं पाणी घेतलंय, ते देखील छान टाकून डो मळते। अशा पद्धतीने छान मऊ मळायचं आहे, म्हणजे आपल्याला टोटल 1.5 कप एवढं आपल्याला पाणी लागलेलं आहे। अशा पद्धतीने छान मऊ डो मळायचा आहे। बघू शकता छान जाडी दिसते, असं फर्मेंट झाल्यासारखं आपलं पीठ झालेलं आहे। त्याला आपण 10 ते 15 मिनिटं छान झाकून ठेवून घ्यायचं आहे साईडला। तर मी इथं एका बाउलमध्ये त्याला देखील छान तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं पीठ फर्मेंट किंवा त्यात आपण ठेवू तर ते चिटकायला नको त्यासाठी। आणि वरून मी छान कव्हर करून घेतलंय, तुम्ही हवं असल्यास त्यावर प्लेट देखील झाकून ठेवू शकतात। याला आपण 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवूया। तोपर्यंत आता छोलेची ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण कांदे टमाटे कट करून घेऊया। त्यासाठी मी इथं 1 टोमॅटो घेतलाय, त्याला देखील छान 8 तुकडे होईल असं कट करून घेतलेलं आहे। मोठे तुकडे करायचे आपल्याला, कारण की त्याची ग्रेव्हीज करायची आपल्याला मिक्सरमध्ये। तर 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, तो देखील मी मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घेतला आहे। तुम्ही हवं असल्यास एका कांद्याचे 4 किंवा 8 तुकडे होतील असं देखील कट केलं तरीही चालेल। छान कांदा आणि टोमॅटो कट करून झालाय। मी इथं कोथिंबीरीचे मागचे जे देठ असतात किंवा डंठल ते घेतलेले आहेत, ते देखील टाकायचे। 1 इंच आलाचा तुकडा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आपले छोले शिजलेत का बघून घेऊया। छोले छान दोघी बोटांमध्ये दाबले जातात आरामात, छान मऊ शिजून गेलेले आहेत। आपण आता त्याला साईडला काढून घेऊया आणि ग्रेव्ही करण्यासाठी कांदे टमाटे भाजून घेतोय। त्यासाठी मी फक्त अर्धा चमचा एवढं तेल घातलेलं आहे। आपण जे ग्रेव्हीसाठी कट केलेले कांदे टमाटे कोथिंबीर ते सर्व त्यात कढईत घालायचं आहे आणि छान मिक्स करून 2 ते 3 मिनिटं फ्राय करायचं आहे, किंवा थोडं मऊ होतील तोपर्यंत आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे। त्यात मी 4 ते 5 एवढे काजू देखील घालते। काजू घातल्याने आपली ग्रेव्ही थोडी थिक येते, पाणी किंवा असं पाणी सुटत नाही। आणि त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। आपले कांदे तिकडे छान शिजतायत किंवा मऊ होत आहेत, तोपर्यंत आपण ग्रेव्ही किंवा आपण भाजीला जी फोडणी घालू त्यासाठी कांदा टोमॅटो छान बारीक कट करून घेतोय। अगदी बारीक कट करायचं आहे, तुम्ही याच्याऐवजी चॉपरमध्ये देखील चॉप केला तरी देखील चालेल। मी इथं कांदे टमाटे कट करते, तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा।
अशा पद्धतीने छान बारीक टमाटो मी कट करून घेतलेले आहेत। ग्रेव्हीसाठी जे आपण कांदे टमाटे शिजायला घातले होते ते देखील छान शिजलेत। त्याला काढून गार होऊ द्या। त्याच कढईत मी 3 चमचे इथं तेल घातलंय, 1 चमचा बटर घातलंय। बटरच्या ऐवजी तुम्ही पूर्ण तेलात देखील केलं तरी देखील चालेल। त्यानंतर राई, जिरे आणि तळपत्ता मी घातलेला आहे। आपण बारीक कट केलेले कांदे टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया। 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। त्यात मीठ घालायचं आहे म्हणजे आपले कांदे टमाटे लवकर शिजतील। मीठ घातलंय, आता लगेच आपण टमाटे देखील घालून घेऊया। कांदे टमाटे छान फ्राय करायचे। टमाटे थोडे मऊ झाले की आपण त्यानंतर त्यात थोडं लाल मिरची पावडर घातलंय। मी इथं काश्मीरी मिरची पावडर घातलंय भाजीला छान रंग येण्यासाठी। कांदे टमाट्याची छान पेस्ट करून घेतली, ती देखील त्यात घालायची। पेस्टला छान 2-3 मिनिटं साईडने किंवा कढईच्या कडेने छान तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला तिला शिजवून घ्यायचं आहे। कारण की आपण कांदे टमाटे जास्त शिजवले नव्हते, अगदी अर्धवट शिजवलेले आहेत। त्यासाठी आपल्याला ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आधी। त्यानंतर त्यात सर्व सुके मसाले घालूया। मी तर 2 चमचा तिखट, अर्धी चमचे हळदी पावडर, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा गरम मसाला। मसाल्यांचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकतात। मी फक्त 3 लोकांसाठी बनवते, त्यासाठी पुरेसा आहे एवढा। मसाले छान भाजून घ्यायचे ग्रेव्हीमध्ये, नाही तर मसाले कच्चे कच्चे लागतील। त्यासाठी छान 2 ते 3 मिनिटांपर्यंत मसाले आणि ग्रेव्ही छान मिक्स करून भाजायची आहे। त्यात मी अजून 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली, मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपले शिजवलेले छोले त्यात घालते। आधी छोलेच घालायचे, पाणी घालायचं नाही। छोले छान मिक्स करायचे मसाल्यांमध्ये। त्यानंतर हवं तेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं त्यात पाणी टाकून मिक्स करायचं आहे। पाणी टाकताना कायम पाणी गरम करूनच टाकायचं आहे, ते कुठल्याही भाजीत असो। जर आपण पाणी गरम करून टाकलं तर आपल्या भाजीला छान तेल आणि तरी आपल्या भाजीला अशी खूप छान येते, अजिबात तरण जात नाही किंवा उडत नाही। जर तुम्ही गार पाणी घातलं, आलेली तरण किंवा आलेलं तेल देखील उडून जाईल, तर त्यामुळे पाणी गरम करूनच घाला। इथं मी 2 चमचे एवढा छोले मसाला घालते। छोले मसाला उशिराने घाला किंवा भाजीला एक उकळी आली त्यानंतर घाला, खूप छान अशी चव येते आणि फ्लेवर देखील छोले मसाल्याचा अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते, अगदी तशीच टेस्ट लागते। भाजीला आपण उकळी उद्या साईडला ठेवतोय, तोपर्यंत आता आपण भटुरे तळून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। आपल्या भटुऱ्यांचं पीठ देखील छान फर्मेंट झालेलं आहे, 10 ते 15 मिनिटं आरामात झालेली आहे। त्याला देखील छान मिक्स करून घेऊया हाताने, अजिबात आपल्या बाउलला चिपकलेलं नाहीये। पोरपाटाला मी छान तेल लावून घेतलंय म्हणजे आपण भटुरे लाटताना ते चिपकणार नाही, त्यासाठी तेल नक्की लावून घ्या पोरपाटाला। अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आहे, मी तुम्हाला दाखवते। एक गोळा घ्यायचा आहे, त्याला आतमध्ये असं ढकलायचं आहे किंवा आपण पुरणपोळीसाठी जसं आपण गोळा तयार करतो तशा पद्धतीने त्याला छान आतमध्ये ढकलून असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। लाटताना तुम्ही कुठलाही आकार देऊ शकतात, लांबट देऊ शकतात, अंडाकृती देऊ शकतात किंवा गोल देखील देऊ शकतात। आपण भटुरा छान मीडियम साईजमध्ये लाटून घेतलेला आहे। आता पुन्हा मी तुम्हाला एक भटुरा लाटून दाखवते। त्याला देखील छान छोटासा डो घ्यायचा आहे आणि त्याला देखील असे आतमध्ये फोल्ड करत करत छान गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपले भटुरे छान फुलतात। हे एक टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा। अशा पद्धतीने जर आपण फोल्ड केला गोळा तर आपले भटुरे अगदी मऊ टम्म कचोरीसारखे फुगून येतात। छोटासा गोळा टाकून बघते मी, तेल छान गरम झालंय। आता एक भटुरा टाकायचा, भटुरा टाकून वरून छान झाऱ्याने प्रेस करायचा आहे, म्हणजे खाली ढकलायचं आहे किंवा वरून असं तेल भटुऱ्यावरती टाकायचं आहे, म्हणजे आपल्या भटुरा छान टम्म फुलून येतो, अगदी कचोरीसारखा। कचोरी देखील एवढी फुलत नाही कधी कधी, एवढा छान आपला भटुरा फुलून येतो। भटुरा तळताना दुसरी टिप म्हणजे किंवा भटुरा टाकला त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने त्याच्यावरून तेल देखील टाकलं तरी देखील आपला भटुरा छान फुलतो आणि मऊ तो अगदी ओठाने चावाल एवढा मऊ होतो। एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवा। अशा छान पारंपरिक आणि घरगुती रेसिपी बघण्यासाठी आसूस किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की विजिट करा। ते तर बघून तुमच्या तोंडालाच पाणी येईल, अगदी बघताच क्षणी करायला भाग पडेल असे आपले छोले झालेले आहेत। अगदी अप्रतिम चव आणि टेस्ट विचारायलाच नको, अगदी ढाबा रेस्टॉरंट स्टाईल। तुम्ही देखील ट्राय करा, भेटूया एका पुढच्या रेसिपी सोबत।